रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहिब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मज हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैवंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशोन्दनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार निमज्जतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजय आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समृत जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कटह यम की फांसी. 33 कोटि आधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कटह यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीशे. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जांखे चोवा जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सुख. जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए. चरणों ऊपर शीश धरूं कहूँ जो कहनी हो. कबीर गुरु जी मिलेंगे
पूछेंगे कुशलात, आद्य अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं, हमसे तुमको बहुत है, तुमसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव बिरंच मुनि नारद, तिनके हृदय न सुमूं। परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सर्वश्रेष्ठी रचनाहार, कबीर देव, कबीर परमेश्वर यांच्या असीम कृपेने तुम्ही हा सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात. पुण्यभाग्य आहे त्या जीवांचं ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे. त्यापेक्षाही जास्त पुण्य त्या पुण्यात्म्यांची आहेत ज्यांना सत्संग ऐकण्याचा सुअवसर प्राप्त होतो. परमात्मा कोण आहे? परमात्मा कसा आहे? परमात्म्याला कसे प्राप्त केले जाते? परमात्मा प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्नशील आहे. तो परमात्मा कसा आहे? त्याच्यामध्ये अशी काय वैशिष्ट्ये आहेत ज्याचा आपण शोध घेत आहोत? परमात्म्यामध्ये अशी काय वैशिष्ट्ये आहेत, अशी काय खासियत आहे ज्याला शोधण्यासाठी आपण अनेक सारे उपायही केले आहेत. जास्ती व्यक्ती तर सांसारिक सुविधा मिळवण्यातच आजीवन व्यस्त असतात. त्यांनाच उत्तम मानून चालतात. आणि अनेक पुण्यात्म्यांनी राज्य देखील त्यागले. राजाला सर्व भौतिक सुखे उपलब्ध असतात आणि त्यांनी ती सर्व त्यागली आणि मग परमात्मा प्राप्तीसाठी कठोर प्रयत्न केले, परिश्रम घेतले, साधना केली. शिळं कोरडं जेवण जेवून परमात्मा प्राप्तीसाठी ते प्रयत्नशील राहिले. एकेकाळी एक सिमली नावाची मुलगी होती आणि ती कोण्या गुरुकडे उपदेश घेतलेली होती. भगवंतावर तिची खूप आस्था होती आणि पहिल्यापासूनच असं आहे की जगत आणि भगत यांचे एकमेकात मतभेद राहिले आहेत आणि ज्या कारणामुळे भक्तांना खूप कठीण यातना सोसाव्या लागल्या. संसाराच्या रीती, सांसारिक ज्या परंपरा आहेत, इथे या काळाच्या जाळ्यात राहण्यासाठी व्यवस्थित आहेत, एक व्यवस्था आहे. आणि जे लोक परमात्म्याला ओळखत नाहीत त्यांना इथेच छान वाटते. त्या मुलीची खूप आस्था होती. शहराच्या बाहेर एका साधूचे आश्रम होते. ती मुलगी त्या महात्म्याला जेवण देऊन यायची, त्यांची सेवाही करायची आणि संध्याकाळी आपल्या घरी यायची. कुटुंबातील लोकांनी, परिचितांनी बरेच सारे निर्बंध घातले, परंतु मुलीने नाही ऐकले. त्या सिमलीचा एक भाऊ होता, मनसूर नाव होतं त्याचं. त्याला इतर लोकांनी सांगितलं की तुमची बहीण संध्याकाळच्या वेळी आणि गैरवेळी कुवेळी जाते संताच्या आश्रमात. बघ बाबा, इज्जतीचा प्रश्न आहे.
आणि संपूर्ण शहरात चर्चा चालली आहे. तुझ्या बहिणीला थांबव. तर मनसूरने विचार केला की आधी बघावं तरी. वास्तवात तिथे त्या आश्रमात असं काय आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा त्याची बहीण रोज संध्याकाळच्या वेळी जायची साधूचं जेवण घेऊन, ज्या दिवशी घरचे जेवण देत नसत तेव्हा तशीच जायची, त्यांची सेवा करायची, कुठे कपडे धुवायची, काही वेळ त्यांचे पाय दाबायची. आता मनसूरने भावाने विचार केला की थेट संताशी बोलणं योग्य नाही होणार. साधू संत खूप सहनशील असतात आणि सिद्धियुक्त असतात. अपराधाच्या बाबतीत काही उलटसुलटं बोलणं हानिकारक ठरू शकतं. त्यांनी काय केलं की आश्रमाच्या बाहेर उभा राहिला आणि जी काही कच्ची पक्की भिंत होती त्याला एक छिद्र होतं. त्या छिद्रातून तो पाहू लागला. छोटासा आश्रम होता, काही 100 ते 150 गजांचा असेल, आणि त्यात एक झोपडी बांधली होती. संत बाहेर बसले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. चंद्राचा प्रकाश होता. तर त्यांनी पाहिलं की मुलींनी जाऊन जेवण दिलं महात्म्याला. मग भांडी घासली, 1-2 कपडे धुतले. मग महाराजांचे पाय दाबू लागली, सेवा करू लागली. तर काय झालं की असा त्या महात्म्याने हात केला, आकाशातून एक अमृताचा पेला आला. संताने पिला, अर्धा त्या मुलीला दिला. संताने म्हटलं की मुली, यातलं थोडंसं. एक नालायक माणूस उभा आहे, त्याच्यावरही उडव एक शिंतोडा. या छिद्राच्या आतून जा आणि त्यालाही जाऊन लाव, थोडंसं कल्याण होईल त्याचं. एक नालायक व्यक्ती उभा आहे. तर तिने जाऊन त्या मुलीने आदेशाचे पालन करायचे होते. छिद्रात असे केले. तिने नाही पाहिले कोण आहे, कसे आहे. तर त्याच्याही जिभेवर ते थोडेसे अमृताचे थेंब लागले. एकदम त्याच्या हृदयात एक विशेष प्रेरणा झाली की मी खूप पापी आहे, अत्यंत नीच आहे, आणि अशा पवित्र महापुरुषाच्या बाबतीत माझ्या मनात दोष आला. रडत रडत आश्रमात प्रवेश केला आणि म्हणाला, महाराज, माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार होईल का? मी तुमच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला. ते संत म्हणाले, वत्सा, जोपर्यंत बोध होत नाही, ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत जीवाचे असे अपराध क्षमा करणे योग्य असते. आणि वत्सा, जर जाणून बुजून केलं, दीक्षा उपदेश घेतल्यानंतर तुमच्या मनात संताच्या गुरुच्या विषयी असं काही आलं, तर मग तू पापाचा मोठा धनी होशील. खूप वेळ सत्संग ऐकवला. रोज तो भक्त आपल्या बहिणीबरोबर डेली येऊ लागला. खूप सत्संग ऐकले. दोघं बहीण भाऊ मिळून सेवा करायचे. मग काय झालं की त्याच्या हृदयामध्ये एक अशी प्रेरणा झाली, अनल हक. त्या संतांनी त्याला एक मंत्र दिला, अनल हक, की याचा जप कर. तर पुण्यात्म्यांनो, आधीचे पुण्यकर्मी प्राणीच परमात्म्याचा शोध घ्यायला लागतात. त्यांच्यावरच इतक्या लवकर या गोष्टींचा परिणाम होतो, संतांच्या वचनांचा. तर महान पुण्यात्म्यांपैकी एक होता मनसूर, आणि संत कृपेने त्याची मागची पुण्य जागृत होतात, उदयास येऊ लागतात, आणि तो प्रेरित होऊन ती भक्ती सुरू करतो. जसं फॉर एक्झाम्पल, जसं कोणी एका वाटीत तूप घालून ठेवलंय, त्यात एक वातही ठेवली आहे,
आणि ती वात पेटवून ठेवलेली विझली, तूपही आहे त्यामध्ये, तयार केलेली वातही उपलब्ध आहे. एक काडी लावण्याची आवश्यकता आहे, ती उजळून जाईल. तर जेवढेही पुण्यकर्मी प्राणी आहेत, जेही साधू संत महापुरुषांची प्रवचनं ऐकतात, कोणत्याही संताची, मग त्याला भक्तिमार्गाचं कोणतंही ज्ञान नसेल, पण भगवंताचा महिमा तेही सांगतातच. तर त्यामुळे काय होतं की ती ज्योत उजळते. आता ज्योत तर उजळली, जोपर्यंत पूर्वजन्मीचं त्यामध्ये तूप आहे म्हणजे पुण्य आहे, ती उजळणार. प्रेरणा कायम राहील भगवंत प्राप्तीची. जर पुढे त्याच्याकडे विधी, ते तूप नाहीये त्याच्याकडे गाळण्यासाठी, तर ती ज्योत सुद्धा विझून जाईल आणि तूप सुद्धा संपून जाईल आणि संपूर्ण वाटी किंवा पणती काळी पडेल. तर पुण्यात्म्यांनो, त्या अनल हक मंत्राचे गुरुजींनी तर दिला, तो मंत्र द्यायचा होता तो. अनल हकचा अर्थ होतो अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे. अनल हक. अनल हक हा काही मंत्रबिंत्र नव्हता, परंतु त्या मनसूरमध्ये ते पुनर्जन्मेचं तूप आणि ज्योत राहिली होती, ती पेटली. आता त्या मंत्रांनी भविष्यात तर काही लाभ होणार नव्हता, कारण तो चार्जर नीट नव्हता. पुनर्जन्माच्या बॅटरीमुळे एवढा प्रभाव होता, इतक्या पुण्यांमुळे, की त्यांनी अनलहक म्हणण्यास सुरुवात केली की मीच परमात्मा आहे. आता भोळ्या आत्म्यांना, पुण्यात्म्यांना जसे गुरु ज्ञान देतात ते तर दृढ असतात. गुरुजी 2×6 म्हटले तर ते 6च म्हणत राहतील. घरवाले म्हणतील, कोणी त्याला सांगितलं तर तो हेच म्हणेल की नाही, माझ्या गुरुजींनी मला हेच सांगितलंय. तर अबोध बालकं अशीच असतात. ही गोष्ट सर्व मुसलमान धर्माला माहिती झाली, कारण तो मुसलमान धर्माचा होता आणि मुसलमान धर्म असं मानतो की जीव ब्रह्म नाही होऊ शकत. तसं तर जीव ब्रह्म असूच शकत नाही, हे तर अंडरस्टूड आहे. जीव तर ब्रह्म नाहीच आहे. ब्रह्म वेगळा आहे, जीव वेगळा आहे. ब्रह्म म्हणजे भगवान, जो जीवाचीही उत्पत्ती करतो. परंतु मुसलमान धर्म असे मानतो की पृथ्वीवर परमात्मा नाही येऊ शकत. तो तर 7व्या आकाशात राहतो, 7व्या स्वर्गात. आणि जो हे म्हणतो की पृथ्वीवर परमात्मा आहे, तो शिक्षेचा अधिकारी आहे. तो भ्रमित करतोय, मुसलमान धर्माचं विधान बिघडवतोय. या कारणाने मनसूरला खूप वेळा समजावलं. राजापर्यंत गोष्ट पोचली. खूप काही सांगितलं, पण नाही ऐकलं. अनलहक करत राहिला. त्याला सांगितलं की तू असं बोलू नकोस. आता साधूला तर कोणी सांगू शकत नाही की त्यांनी काय मंत्र द्यायचा, पण पब्लिकमध्ये जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा ते त्याचा पूर्ण ताकदीने विरोध करतात. आता काय झालं की जेव्हा त्यांनी नाही मानलं तेव्हा त्याला चौकात उभं केलं गेलं, बांधलं गेलं त्याला चौकात. आणि मग काय म्हटलं की एक तर तू अनलहक म्हणणं सोडून दे, नाहीतर तुला दगडं मारू. तो परत म्हणला अनलहक, कारण तो तर मदमस्त झाला होता, तल्लीन झाला होता. अशी स्थिती पूर्वजन्माच्या पुण्याने होते. आणि भविष्यातली भक्ती नसेल तर नष्ट होतं त्याचं जीवन अशा पुण्यात्म्याचं. तर त्याला शिक्षा दिली गेली की पूर्ण नगरातील व्यक्ती याला दगड मारून मारून याचा वध करू, अशी शिक्षा द्या की अजून कोणी अशी हिंमत नाही करणार. तर सगळे ओळीनं येत होते आणि दगड मारत होते, तू पापी आहेस म्हणून. दगड मारत होते, निघून जात होते. आता त्याची बहीण सिमलीचाही नंबर आला होता. जेव्हा इतर दगड मारत होते तेव्हा तो हसत होता. अनलहक अनलहक हसत होता. आणि जेव्हा त्याची बहीण सिमलीचा नंबर आला, ती पण लाईनीत उभी होती. तर बहिणीने तर विचार केला की दगड तर मी मारणार नाही, परंतु लोक लाजेत. येऊन तिने फूल उचललं की मी फूल मारेन याला. इथं हे माणसंही ना मला विरोध करणार
आणि भावालाही जखम होणार नाही. तिनं फूल मारलं. फूल मारताच तो रडू लागला. खूप मोठ्यांदा रडू लागला. तेव्हा सिमली म्हणाली की दादा, की लोक तुला दगड मारत होते, त्यांच्या दगडांनी रडत नव्हतास, आणि तू माझ्या फुलांनी रडू लागलास. अरे काय जखम थोडीच झाली तुला? त्याने म्हटले, सिमली, हे तर नासमज होते. त्यांचं मला दुःख नव्हतं, पण तुला तर माहिती होतं की मी कोणाला शरण गेलोय. आणि तू हात कसा उचललास नालायक माझ्यावर? तू भगवानावर हात उचललास. मी भगवंतासाठी भक्त आहे. आणि तू काय समजली ज्ञानाला? मी रडतोय कारण तुझं आयुष्य व्यर्थ गेलं. तुला ज्ञान कळलं नाही ताई. तुझ्या फुलाचं मला म्हणून दुःख झालं. तू तर परिचित होतीस या गोष्टीला. त्यानंतर तो दगडांनी नाही मेला, तर म्हणू लागले की म्हणणं सोड अनल हक, नाहीतर तुझा हात कापेन. त्याने म्हटलं अनल हक. हात कापला. मग म्हणाले दुसरा हात कापू, हे बंद कर अनल हक. तुझा गळा कापू, बंद कर अनल हक. कापला. आता त्याला गाडलं नाही. मुसलमान धर्मात दफन करतात जमिनीत. त्याला स्वाहा केलं काफिर समजून, की काफिरांना जाळतात त्यांची विचारसरणी. आणि त्या राखेला पाण्यात टाकलं की याचं नामोनिशाण संपेल समुद्रात. म्हणतात ती राख सुद्धा, ॲश सुद्धा, ती भुकटी देखील अनल हक, अनल हक, अनल हक करत चाललीये. आणि 1000 मनसूर बनून गल्ल्यांमध्ये फिरत आहे. सर्वांनी दारं बंद करून घेतली. लघवी शौच झाले. लोक घाबरली की हे काय झालं देवा? तो भक्त होता, असं केलं याच्यासोबत. तर पुण्यात्म्यांनो, आता हे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. हे खूप सखोलपणे समजून घ्या. यामुळे अनेक कन्सेप्ट क्लिअर होतील. आता प्रसंग जो चाललाय की ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आणि ज्या लोकांमध्ये जाण्यासाठी महापुरुषांनी असे बलिदान दिले, तर कसा असेल तो भगवंत, कसा असेल तो देश, हे अंडरस्टूड आहे. दुसरी गोष्ट अशी आहे यामध्ये की कोणी असा विचार करेल की अनल हक मंत्रामुळे त्याच्यात ही शक्ती आली होती. नाही. त्या अनल हक मंत्राचा जप करणारे पूर्ण गाव होते, नगर होते, आजूबाजूचे सुद्धा खूप लोक होते जे उपदेशी होते. आजूबाजूचे त्यांचे बरेच शिष्य होते, परंतु ते गुप्त ठेवायचे, समोरच्या कोणाला सांगायचे नाहीत, लोकलज्जेमुळे. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्या एका मंसूरसाठी ते काम करून गेलं, आणि सिमलीसाठी का नाही केलं त्यांनी? ये पिछले ही पुण्य से होते हैं पूर्ण हंस मुराद. हे पूर्वजन्माचे संस्कार होते. त्या मंत्राचे यात कोणतेच योगदान नव्हते. आता प्रसंग जो चालला आहे त्यावर आपण डिस्कस करू जरा, की ज्या परमात्म्यासाठी एवढे काही बलिदान संत महात्म्यांनी दिले, तर तो भगवान कसा आहे हे तर अंडरस्टूड आहे, की तो किती सुखदायी असेल आणि तिथे गेल्यावर मनुष्याला काय सुख मिळेल. त्यासाठी आपण मग कोणते विधी वापरायचे, कोणते ग्रंथ सत्य मानायचे, कोणत्या गुरूच्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा. कोणी काही विधी सांगतो, कुणी काही विधी सांगतो, आणि सगळेच म्हणतात तुमचं कल्याण होईल, तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. तर त्यासाठी आपण हे जाणून घेण्यासाठी की कोणता मंत्र, कोणती विधी आहे वे ऑफ वर्शिप, जो यथार्थ आहे. आता जो कोणी संत कोणते मंत्र देतो त्याचा उपासक असे मानतात की की हेच योग्य आहे. दुसरा म्हणतो की नाही, हा मंत्र योग्य नाही, हा विधी योग्य नाही. तिसरा म्हणतो नाही, हे आमच्या गुरुजींनी असं सांगितलंय, हेच बरोबर आहे.
याचा निर्णय कसा होणार? जसं एखाद्या अपराधासाठी काही अधिवक्ता ॲडव्होकेट एकमेकात डिस्कस करतात. एक म्हणतो या अपराधासाठी हे कलम लागेल, दुसरा म्हणतो नाही, यासाठी हे कलम लागू होते, याचा ऑफेन्स या कलमांतर्गत आहे. तिसरा म्हणतो नाही, याच्यावर हे दुसरे कलम लागेल. तर त्या तिघांचा निर्णय कुठे होईल की कोणत्या कलमाअंतर्गत हा ऑफेन्स आहे? ते संविधानाच्या अंतर्गत पाहिले जाईल आणि संविधानात जे लिहिले आहे ते फायनल आहे. तो कलम त्याच कलमाअंतर्गत तो ऑफेन्स आहे, त्यामुळे त्याच्यावर हाच कलम लागेल आणि त्या आधारावर त्यावर कोर्टात कारवाई होईल. ते योग्य आहे. अगदी याच प्रकारे आपली जी पवित्र शास्त्र आहेत, सद्ग्रंथ आहेत, ही सर्व शास्त्र आहेत, जसे 5ही वेद. 4 वेद तर हे वेल नोन आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. एक 5वा वेद आहे जो स्वतः परमेश्वर द्वारा त्याच्या मुखकमलातून म्हणत असतो. प्रत्येक युगात परमात्मा आपले त्या तिसऱ्या मुक्तिधामातून म्हणजे सतलोकातून उठून येतात आणि आपल्या मुखकमलातून ते यथार्थ ज्ञान, तो 5वा वेद वर्णन करतात. तो लिपिबद्ध केला जातो. तो 5वा वेद असतो. ती कबीर वाणी आहे. ती परमेश्वराच्या मुख कमलातून निघालेली सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतात की अर्जुन, जे विधी, ज्या साधना आपण गीतेच्या अध्याय नंबर 25च्या श्लोक 31 पर्यंत ऐकलेत, कोण कशी साधना करतात? कोणी हठयोग करतात, कोणी स्वाध्यायच करत राहतात, कोणी इतर देवतांची पूजा करतात, कोणी कठीण घोर तप करतात, कोणी अहिंसावादी आहेत, जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायांनी फिरणं, कोणी फक्त योग अभ्यास, हठयोग करून समाधिस्थ होण्याचा प्रयत्न करतात, कोणी प्राण अपान करण्याची क्रिया करतात, कोणी श्वास आत बाहेर होताना बघत राहतात. अशा प्रकारे सर्व साधक आपापल्या साधना या पापनाश करणाऱ्या मानतात, मोक्षदायक समजतात. जर ते यांना चुकीचं मानलं की यांना सोडून द्यावं, कारण वेगवेगळ्या साधना सर्वजण करत आहेत आणि प्राप्त करायचं एकाच परमात्म्याला, तर असं कधीच नाही होऊ शकत. त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा एकच मार्ग आहे, जो आपल्या सद्ग्रंथात विद्यमान आहे. तर त्यानंतर सांगितलंय की हे सर्व अशा प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक विधींची माहिती विस्ताराबरोबर हे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत लिहिले आहे की अशा प्रकारच्या धार्मिक यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, माहिती सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणजे ब्रह्मणे मुखे सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीत विस्ताराने दिलेली आहे. आणि ती समजल्यानंतर मग तर सर्व कर्मबंधातून मुक्त होशील. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की ते तत्वज्ञान जे परमात्म्याने स्वतःच्या मुखकमलातून सांगितलंय, ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान तू त्या तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे. ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचे ज्ञान देतील. यातून हे सिद्ध होतं की गीता ज्ञानदाताकडे ते कंप्लीट नॉलेज, ते स्पिरिच्युअल नॉलेज नाही. त्याने ऑप्शन ठेवला आहे की ते यथार्थ ज्ञान त्या परमात्म तत्वाचे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता ज्या अन्य परमात्म्याला शरण जायला सांगत आहेत, त्याची माहिती सांगतात की त्या तत्वदर्शी संताकडे जा, ते समजवून सांगतील. गीता ज्ञानदाता नाही जाणत. तर तिथे काय सांगितलंय?
की ती सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी तो सूक्ष्मवेद आहे. इथे गीता अनुवादकर्त्याने 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात अनर्थ केला. ब्रह्मणे मुखे हा शब्द होता यामध्ये मूळ पाठात. त्यांनी याचा अर्थ चुकीचा लावला, वेदाची वाणी लिहिला नाही. वेदज्ञान तर गीता ज्ञानदाता सांगतच आहेत. ज्याला तुम्ही वेद म्हणता त्या चारही वेदांचा एक सारांश आहे श्रीमद भगवद्गीता. कोडवर्डमध्ये आहे, बराचसा संक्षिप्त आहे. तो तर सांगतच आहेत. ते तर स्वतः म्हणत आहेत की 5वा जो वेद आहे त्यात जे लिपिबद्ध आहे ते तत्वज्ञान आहे. त्याला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज आणि मग जसे तो सांगतो तसे कर. तर पुण्यात्म्यांनो, आपले सद्ग्रंथ कोणते आहेत जे परमात्म्याचे विधान आहे आणि ज्यावर आपला विश्वास ठेवू आणि ठेवायला हवा? आपले सद्ग्रंथ म्हणजे शास्त्र म्हणा, सच्शास्त्र म्हणा, ती कोणकोणती आहेत? पवित्र 5ही वेद. 4 वेद तर अंडरस्टूड आहेत. 5वा तुम्हाला सांगितला. सूक्ष्मवेद आणि श्रीमद भगवद्गीता या 4 वेदांचा सारांश आहे. आणि 5व्याची यात हिंट दिली आहे. हे तर आहे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज. परमात्मा दत्त, प्रभुदत्त आहेत हे, ब्रह्मदत्त आहेत हे. आणि मग 18 पुराणं ही अध्यात्मज्ञान समजण्यासाठी सहयोगी आहेत. आणि यांच्यामध्ये जो वे ऑफ वर्शिप लिहिला आहे ही जर त्या वेदात मिळतीये, श्रीमद भगवद्गीतेशी मिळते, तर ते तर योग्य आहे. ते तर वेद आणि गीतेचंच ज्ञान आहे. बाकीचं त्या वेदांच्या पुराणांच्या वक्त्याच्या घरचं आहे. त्याचा स्वतःचा अनुभव आहे. आता त्याचा अनुभव आपल्याला वेद आणि गीतेतून नाही मिळाला तर ते आपल्याला मान्य नाही, आपल्याला स्वीकार्य नाही. कारण पुराण कोण आहे, पुराण काय आहे, हे श्री ब्रह्माजींनी सांगितलेलं ज्ञान आहे. हे 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, हे 4 वेद ब्रह्मने आपला पुत्र रजगुण ब्रह्माला दिले होते. आणि हा 5वा वेद या सूक्ष्म वेदासहित हा 5वा वेद पूर्ण परमात्म्याने, सत्यपुरुषने, परम अक्षर ब्रह्मने या ब्रह्मच्या आत, ज्योती निरंजनच्या आत फीड केले होते. आणि त्यात वेळ फिक्स केली होती की इतक्या वेळेनंतर हे सर्व ठरलेले आहे, याच्या श्वासातून बाहेर येतील. जसं कुणी मादी आहे, गाय म्हैस आहे, ती नव्याने दूध देते, गर्भधारणा करते आणि वेळ आल्यावर पिल्लू ऑटोमॅटिक बाहेर येतं. तर अशी स्थिती परमात्माने, पूर्ण ब्रह्मने आपल्यासाठी केली होती की कुठे ही मुलं भगवंताला विसरून न जावीत, परमात्म्याची भक्ती करतील या वेदांच्या अनुसार, तर यांना खूप लाभ होईल. यांच्यावर संकट येणार नाहीत, दुःख येणार नाहीत. हे चुकून काळाबरोबर निघून गेले आहेत. ते 5ही वेद जेव्हा याच्या श्वासातून, ब्रह्मच्या श्वासातून निघाले, तर त्यामध्ये त्यांनी बघितलं कसं ज्ञान आहे भगवंतानी दिलंय. तर त्याने वेद वाचले, तर 5वा वेद होता, त्यात सारांश होता 4ही वेदांचा, निष्कर्ष होता. आणि पूर्ण ब्रह्माची माहिती आणि त्याचा वे ऑफ वर्शिप, पूजेचा विधी लिहिला होता. तो घाबरला की या जीवांना जे माझ्या अंतर्गत आले आहे, त्यांना जर पूर्ण ब्रह्मचं आणि तिथल्या सुखाबद्दल माहिती झाली तर हे तर पळून जातील अशी साधना करून. त्यामुळे त्यांनी तो 5वा वेद नष्ट केला. 4 वेद दिले ज्यात गोलमोल ज्ञान आहे. गोलमोलचा अर्थ काय आहे, भावार्थ काय आहे, की यात महिमा तर सांगितलाय परमाक्षर ब्रह्मचा आणि फक्त पूजेचा विधी आहे ब्रह्मपर्यंत. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये
लिहिलंय की ओम कर्तू समर, किल्बे समर, कर्तुम समर. ओम नामाचा जप कार्य करता करता स्मरण करा, विशेष पद्धतीने स्मरण करा, श्रद्धेने, पूर्ण आस्थेने आणि मनुष्य जीवनाचं मूळ कार्य जाणून ओम नामाचं स्मरण करा. हे ओम नाम ब्रह्मचं आणि महिमा यात सांगितलाय. परमअक्षर ब्रह्म आहे, ज्याच्या पूजेने पूर्ण मोक्ष मिळतो. त्याची अशी चिन्ह आहेत, तो अशा लीला करतो. आता पुण्यात्म्यांनो, दासाच्या सत्संगात मुख्यत्वे 3 ब्रह्म असतात. 3 ब्रह्म म्हणजे 3 प्रभू, 3 पुरुष. एक क्षरब्रह्म, एक अक्षर ब्रह्म, एक परमाक्षर ब्रह्म. दुसऱ्या शब्दात एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष आणि एक परम अक्षर पुरुष. तिसऱ्या शब्दात ईश, ईश्वर, परमेश्वर. हे 3 मुख्य देव आहेत. मुख्यत्वाने एक आहेत, परंतु आपल्या सद्ग्रंथात जे विशेष ज्ञान दिलंय या तिन्हीच्या बाबतीत, आणि यानंतर 3 प्रभू अजून मानले आहेत. रजगुण श्री ब्रह्माजी, सद्गुण श्री विष्णूजी आणि तमगुण श्री शंकरजी. आणि आदिशक्ती प्रकृती देवी या म्हणजे दुर्गा आहेत. यांच्यानंतर मग बऱ्याच देवता आहेत, ज्यांनी भगवंताची भक्ती करून, ज्यांनी काही आपल्या टायरमध्ये हवा भरून घेतली, म्हणजे परमात्म्याची काही भक्ती संग्रहित करून, आणि ते सिद्धियुक्त होऊन इतर जीवांपेक्षा श्रेष्ठ झालेले दिसून येतात. त्याही देवता आहेत. म्हणजे ब्रह्माजी रजगुण, विष्णूजी सद्गुण आणि शंकरजी तमगुण हे इतर देवतांमध्ये मोडतात. आणि हे आपल्या या तत्वज्ञानामध्ये मुख्यत्वे करून प्रभू नाही समजले जात. दुसऱ्या शब्दात दास म्हणेल की हे भगवंत नाहीत, हे ईश नाहीत, स्वामी नाहीत, भगवंत नाहीत. तर ही गोष्ट जनमानसाला पटली नाही, विशेष करून पवित्र हिंदू समाजाच्या पुण्यकर्मी जीवांच्या. कारण आपल्या धर्मगुरूंनी आपल्याला उलटा पाठ पढवला आणि एका दिवसात नाही, हजारो वर्षांपासून हेच पाठ आपण ऐकत आलो आहोत की ब्रह्मा विष्णू महेश सर्वेश्वर आहेत. यांचा जन्ममृत्यू होत नाही, यांचे कोणी मातापिता नाहीत, हे स्वयंभू आहेत. तर ज्या कारणाने हा शब्द उच्चारला की हे भगवंत नाहीत, ही गोष्ट खूप विवादात्मक होईल किंवा होती. पुरावा नाही दाखवला तर तुम्हाला पुरावा दाखवतो. एकेकाळी या पुराणात लिहिलंय, या पवित्र पुराणात, की श्री ब्रह्माजी रजगुण आणि श्री विष्णूजी सद्गुण यांचा एकमेकात वाद झाला, भांडण झालं. ब्रह्माजी म्हणतात की मी सर्वांचा उत्पत्ती करताय, विष्णू तर माझा पुत्र आहे. विष्णूजी म्हणतात तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झाला आहेस, तू माझा पुत्र आहेस. हा म्हणतो मी तुझा बाप, हा म्हणतो मी तुझा बाप. दोघांचं युद्ध झालं. ते युद्ध शांत करण्यासाठी हे कालभगवान, जे यांचे पिता आहेत, ज्यांना हे सदाशिव म्हणतात पौराणिक, आणि हे हिंदू धर्माचे गुरुजी, या सदाशिवाने यांच्यामध्ये एक स्तंभ उभारला, एक तेजोमय पिलर, खूप लांब लचक लिंग स्तंभ. तर हे लढायचे विसरले आणि त्याचा शेंडा बुडखा शोधू लागले. जेव्हा ते असफल ठरले,
तेही हा सदाशिव जो यांचा पिता आहे, ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींचा, तो शिवरूप धारण करून तिथे उभा ठाकला. मग त्यांना ज्ञान देऊ लागला. म्हणाला की तुम्ही स्वतःला भगवंत समजलात? तुम्ही भगवंत नाही, यू आर नॉट गॉड. तर पुण्यात्म्यांनो, दासानी सांगितलं तर पटणार नाही. तुम्हाला इतिहास दाखवतो म्हणजे विश्वास बसेल. हे बघा, हे आहे श्री शिव महापुराण हिंदी टीकेसहित, भाग 1, श्री शिव महापुराण, विद्यावृद्धी पंडित ज्वाला प्रसाद जी मिश्रकृत, हिंदी टीकेसहित, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई, इथून प्रकाशित आहे. आपण हे बघा, याच्या पान नंबर 11 पासून आपण सुरुवात करूया. ही आहे विद्वेश्वर संहिता, भाग 1, अध्याय 6. नंदिकेश्वर म्हणाले की हे योगेंद्र, पूर्वी एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुडादी पार्षदांनी संयुक्त लक्ष्मीसहित शयन करत होते. त्यावेळी ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी, आता हे कसे ब्रह्मज्ञानी आहेत बघा, आपल्या इच्छेनेच तिथे आले. सर्व प्रकारे सुंदर अशा त्या शय्येवर शयन करणाऱ्या कमललोचन विष्णूजींना विचारू लागले, तुम्ही कोण आहात जे मला बघूनही अहंकारी पुरुषाप्रमाणे शयन करता? हे वत्स, अरे बाळा, ब्रह्माजी म्हणत आहेत विष्णूजींना, हे वत्स मुला, उठ, बघ, मी तुझा स्वामी आलो आहे, तुझा मालक आलो आहे. आलेल्या गुरुला बघूनही जो गर्वित होतो त्या द्रोही मूर्खाला प्रायश्चित्त व्हायलाच हवं. हे ऐकून विष्णूजींना आत तर क्रोध आला, आत खूप राग आला, परंतु वरवर शांत राहिले, परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, हे वत्सा, हे बाळा, तुझं कल्याण हो, बैस, या आसनावर बैस. विष्णूजी म्हणाले त्यांना, ब्रह्माजींना, की ये बाळा बैस. यावेळी तुझं मुख कुटील आणि मुख वक्र म्हणजे वाकडं का झालंय? रागात होते ब्रह्माजी. ब्रह्माजी म्हणाले, हे वत्सा, हे बाळा विष्णू, तुला काळाच्या प्रभावामुळे गर्व झालाय. हे वत्सा, मी तुझा रक्षक आणि जगताचा पिता मी आहे. विष्णूजी म्हणाले की हे तर सर्व जग माझ्यात स्थित आहे, तू चोरासमन कसं काय ते आपलं म्हणतोस? तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तू माझा पुत्र आहेस, मला पुत्र म्हणणं व्यर्थ आहे. नंदिकेश्वर म्हणाले, अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू दोघंही रजोगुणात मुग्ध होऊन विवाद करू लागले. मी श्रेष्ठ आहे, मी स्वामी आहे, असं म्हणत एकमेकांना मारण्यासाठी, युद्ध करण्यासाठी उत्सुक झाले. आता बघा, सर्व देवता विमानात बसून ते युद्ध बघण्यासाठी तयार होत आहेत. आणि आपल्या देवता मग काय क्रिया करतायत? तर सर्व देवता विमानात बसून ते महाअद्भुत युद्ध बघण्यासाठी आले आणि आकाशातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. वारे देवता, बघा, देवतांचं काम आहे की दोन भावांमध्ये भांडण झालं कोणत्याही कारणाने, भल्या पुरुषांचं काम आहे ते तर बीज बचाव करून मध्यस्थी करून युद्ध बंद करतात. आणि या देवता फुलं उधळत आहेत की भांडा, मरा कापून घेऊन. बघा कोण बलवान आहे. तर हे सर्व काम बिघडलं पुण्यात्म्यांनो. या तत्वज्ञानाच्या मते आता आपण या प्रसंगाकडे येऊ की ज्यामध्ये हे म्हटलं गेलंय याच पवित्र पुराणात की ब्रह्मा आणि विष्णू तुम्ही भगवंत नाही, यू आर नॉट गॉड. बघा, आता आपण आलो आहोत 17व्या पानावर.
आणि विद्येश्वर संहिता भाग 1 अध्याय 9 हा तोच प्रसंग इथपर्यंत चालू आहे. नंदिकेश्वर म्हणाले की अशा प्रकारे भगवंताने ते नम्र झाले. काय झालं की त्या दोघांमध्ये, आता तुम्हाला सांगितलं होतं की ते दोघं विष्णू आणि ब्रह्मा या दोघांमध्ये एक पिलर उभा केला. तेजोमय लिंग खूप लांबलचक, ज्याचा शेंडा बुडखा दोघांनाही नाही मिळाला. आणि मग हे स्वतः प्रकट झाले. कोण? यांचा पिता, हे सदाशिव म्हणतात याला, हे काल ब्रह्म, ज्यांनी गीतेचं ज्ञान दिलं. आता इथे पहा, जे आपल्याला दाखवलं परत पहा. हे पान 17 वर, विद्येश्वर संहिता भाग 1 अध्याय 9 वर नंदिकेश्वर म्हणाले, अशा प्रकारे नम्र झालेल्या त्या ब्रह्मा आणि विष्णूवर अनुग्रह करून त्या दोघांची सेना मारली गेली होती. हे बघा, त्या दोघांची अज्ञानता आणि वैर दोन्ही मिटवण्याच्या हेतूने दोघांना काय म्हणाले? काल भगवंत सदाशिव काय म्हणाले की माझे सकल आणि निष्कल म्हणजे साकार आणि निराकार भेदाने 2 रूप आहेत, परंतु दुसरा ईश्वर नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणी देव नाही. त्यामुळे त्याची 2 रूप नाही होऊ शकत. पहिला स्तंभ रूप आणि मागे मूर्त रूप धारण केलं. यामध्ये ब्रह्म निष्कल आहे. हे निष्कल आहे, निष्फळ नाही. आणि ईशरूप सगुण आहे. माझी दोन्ही रूप सिद्ध आहेत आणि इतर कोणाची होऊ शकत नाहीत. यामुळे तुम्हा दोघांना आणि इतरांना ईशसत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही जे अज्ञानाने स्वतःला ईश मानलं, तुम्ही अज्ञानाने स्वतःला ईश म्हणजे भगवंत मानलं, हे खूपच अद्भुत झालं. ते दूर करण्यासाठीच मी रणभूमीत आलो. आता तुम्ही तुमचा गर्व त्यागून माझ्या ईश्वर रूपात तुमची बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सर्व अर्थ प्रकाशित होतात. मीच परब्रह्म आहे. आता हा काल बोलत आहे. आता इथे विचलित करत आहे त्यांना. मीच परब्रह्म आहे. माझेच कल अकल रूप आहे. ब्रह्म असल्याने मी ईश्वर आहे. अनुग्रह इत्यादी माझा करतात. सर्वव्यापी असल्याने आणि जगताचा वर्धक असल्याने मी ब्रह्म आहे. हे ब्रह्मकेशव समत्व आणि व्यापक असल्याने मी आत्मा आहे. मी या सर्वांचा ईश आहे. हे माझं आहे. माझ्याशिवाय कोणा दुसऱ्याचं नाही. प्रथम तर ब्रह्मतत्वज्ञानाच्या निमित्ताने निष्कल ब्रह्मचा प्रादुर्भाव झाला. 18व्या पानावर जाऊया. त्यामुळे मी अज्ञात रूप आहे. मागे तुम्हाला प्रकट दर्शन देण्याच्या निमित्ताने साक्षात ईश्वर तत्क्षणीही मी सगुण रूप झालो आहे. आता इथे काल काय म्हणत आहेत? श्री सदाशिव ब्रह्मा विष्णू महेशचा पिता. ब्रह्मा विष्णू महेशचा पिता हा सदाशिव इथे काय म्हणत आहे? हे म्हणत आहेत की प्रथम तर ब्रह्मरूप झालेला तो स्तंभ, तो तर समजा माझं निष्कल रूप आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत्साहेब आपलं नाव? रामकृष्ण विस्पुते, आपण कुठून आलात? हे नागपूर, महाराष्ट्र. आपला काय व्यवसाय आहे? मी रिटायर आहे. 20 वर्ष झाले रिटायर होऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 17 ऑगस्ट 12 मध्ये.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पूर्वी म्हणजे आम्ही सर्व देवांची पूजा करायचो. नंतर मग गायत्रीमध्ये 12 वर्ष राहिलो आम्ही. त्याच्यासाठी मंदिरासाठी जागाही दिली. 7,000 स्क्वेअर फूट मंदिरही बांधलं. 12 वर्षानंतर मग एक मित्र भेटला. तो म्हणे की वा याच्यापेक्षा वरती अजून काय आहे तिथं जा, म्हणजे राधास्वामीकडे. मग ते सोडून आम्ही राधास्वामीमध्ये 24 वर्ष राहिलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, ही भक्ती साधना तुम्ही करत होतात. त्यानंतर तुम्ही गायत्री परिवाराशी जोडले गेले. तर गायत्री परिवारामध्ये आपल्याला काय भक्तिविधी सांगितली? गायत्री परिवारामध्ये मंत्र दिला होता. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हा मंत्र दिला होता. हा मंत्र रोज कमीत कमी 1 माळ, 5 माळ, 21 माळ करायचा. त्याच्यानंतर आम्ही मग त्याची भक्ती करत होतो. दसऱ्याला दिवा लावायचा तुपाचा दिवा लावून मग माळा करायचे. जेवताना काहीच खायचं नाही, नुसतं फळ, नुसतं दूध याच्यावर राहायचं आम्ही 9 दिवस. पण त्याच्यापासून आम्हाला काहीच फायदा झाला नाही, मला काहीच नाही. उलटही जास्त बिमाऱ्या झाल्या मला, म्हणजे पत्नीलाही झाली, मलाही झाली. नंतर मग म्हटलं आता याच्यापेक्षा वरती आहे त्याच्याकडे जावं. तर मग आम्ही राधास्वामीकडे गेलो. मग एक मित्र भेटला आमचा. तर बा तुम्ही राधास्वामीकडे या, तर ठीक होऊन जाईल म्हणे. मग 1988 पासून राधास्वामीमध्ये गेलो आम्ही. राधास्वामीमध्ये आम्ही 24 वर्ष राहिलो. 88 ते 2011पर्यंत 24 वर्ष साधना केल्यानंतर आम्ही पाठ वगैरे करायचो. पुन्हा प्रत्येक त्योहारालाही ते राधास्वामीमध्ये करायचे भक्ती. याची पूजा करा, याची पूजा, तेही करायचो आम्ही. पण त्याच्यापासून आम्हाला सकाळ संध्याकाळ बुवा तुम्ही ध्यान धरा 2 घंटे 2.5 घंटे, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. पण फायदा न होता आम्हाला लासच, घाटच होत राहिला. ही बिमारी, ती बिमारी, मिसेसला बिमारी, मला बिमारी. याच्या बिमारीमुळे आम्ही त्रस्त झालो होतो. डॉक्टरकडे महिन्यातून 2-3 वेळा भरती व्हायचं, हे व्हायचं, पण त्याच्याकडनं काहीच फायदा झाला नाही. मग माझी मुलगी आजारी पडली, कॅन्सरने आजारी पडली. तिला आम्ही पुष्कळ खर्च केला, दवाखान्यात दाखवलं, झाडफूक हे ते केलं, पण तिचा काहीच फायदा झाला नाही. तिने म्हटलं की 30/11/11ला सकाळी मला म्हटलं की मी आज जाईल बाबा म्हटलं. मी मग राधास्वामीला प्रार्थना केली की हे राधास्वामी, मी 24 वर्ष भक्ती केली आणि माझी मुलगी म्हणून राहिली, मी आज जाईल. तर मी त्यांना म्हटलं जर माझी मुलगी गेली तर तुमचे फोटो सर्व मी फेकून देईल रोडवर. 4 वाजता ती गेली. नंतर मग मी ती भक्ती करणं सोडून दिलं. मग टी व्ही पाहिलं. टी व्ही पाहता पाहता मग मधुपर्मा जांगडीवाले यांचा सत्संग पाहिला. त्यांनी म्हटलं की 3 लोक में जो मंत्र है वो मेरे पास है. त्यांचं मी 2 महिने पाहिलं कार्यक्रम भोपाळा लालघाटीमध्ये. दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी ते स्वतः येत होते आणि तिथं सत्संग करत होते. त्याचं पाहता पाहता साधना चालायला लागलं मला. साधना चालल्यावर मग तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचं प्रवचन चालू होतं, सत्संग चालू होता. त्याच्यावर पाहिलं मी मग त्यांच्या तो विषय चालला होता राधास्वामीचा. राधास्वामी एक काल का अवतार आहे, 5 नाम काल के. मग मी म्हटलं की बाबा आपण तर एवढी भक्ती केली, 24 वर्ष बेकार गेले आपले. मला पश्चाताप झाला. मग मी फोन नंबर लिहिले, 5च फोन नंबर लिहिले आणि सत्संग बंद झाला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा लावलं तर पूर्ण फोन नंबर मी लिहिला. पूर्ण फोन नंबर लिहिल्यावर सत्संग झाल्यावर फोन लावला मी इसारला फोन लावला. म्हटलं मला याची दीक्षा घ्यायची आहे. तर ते म्हणे की बाबा तुम्ही कुठून आहे? म्हटलं नागपूरहून, महाराष्ट्राहून. तर म्हणे तुम्ही फोन ठेवून द्या. मी मग फोन ठेवून दिला. म्हटलं यांनी फोन माझा काटला बा, काही उत्तर दिलं नाही. तर त्यांचा म्हणे की 2 मिनिटांनी मी करतो. नंतर त्यांना 2 मिनिटांनी मला फोन आला आणि म्हटलं की या मोबाईलवर एवढी गोष्ट करता येणार नाही. तर मग आम्ही तात्काळमध्ये रिझर्वेशन काढलं, विसारला गेलो. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही 12 वर्ष गायत्री परिवाराबरोबर सद्भक्ती केली किंवा त्यांची साधना स्वीकारली. त्यानंतर तुम्ही राधास्वामी पंथाबरोबर जोडले गेले आणि तेथे सुद्धा 24 वर्ष त्यांची सेवा केली. असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरण घ्यावी आणि त्यांची भक्तिविधी तुम्ही स्वीकारावी? जेव्हा त्यांचा सत्संग ऐकला मी तेव्हा त्यांनी सृष्टी रचना सांगितली. सृष्टी रचनांतर आपण कुठून आले
काय करत आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे याबद्दल मला समजलं आणि आध्यात्मिक ज्ञानबद्दल मला समजलं. गीता, रामायण, 4 वेद, 18 पुराण, कुराण यांच्याबद्दल सांगितलं. पण आम्ही यापूर्वी ते वाचत होतो, काहीच समजत नव्हतं आम्हाला. बेकार आमचे 70 वर्ष असं वाटलं की बेकार गेले आपले, काहीच त्याच्यापासून आम्हाला काही लाभ झाला नाही. खूप पश्चाताप झालं. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही वयाच्या 71व्या वर्षी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला लाभ म्हणजे आम्हाला आध्यात्मिक ज्ञान काय आहे, गीता काय आहे हे समजलं. आपल्याला कुठे जायचं आहे आणि कोणती भक्ती करायची आहे त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण ज्ञान मिळालं. याच्यापूर्वी आम्हाला कवडीचंही ज्ञान कोणी सांगितलं नाही. ना राधास्वामींनी सांगितलं, ना गायत्रींनी सांगितलं, ना मधुकर पनोज जांभळीवाले त्यांनी कोणाचंच ज्ञान नाही. सर्व ज्ञान व्यर्थ आहे. त्या व्यर्थामुळे आमचे 71 वर्ष वयाचे बेकार गेले असं आहे. म्हणून आमचे मग गुरुजींचं सत्संग ऐकले, इसाला जाऊन ऐकलं. त्या ज्ञानामुळे आम्हाला खूप फायदे झाले. त्याच्यामुळे आमचं अल्सरची बिमारी होती. त्याचे डॉक्टरनी म्हटलं की तुम्हाला मरेपर्यंत औषध घ्यावं लागेल. पण आमची दीक्षा घेतल्यानंतर त्या दिवसापासून मी औषध आजपर्यंत एक गोळी घेतली नाही आणि पाहिलं स्वतःच्यालाही काही औषध घेतलंच नाही मी. आणि आमच्या मिसेसलाही म्हणजे भगतमतीलाही त्यांनी नाव घेतलं त्याच दिवशी. त्यांच्याही बिमारी होत्या त्याही संपल्या. मुलीची बिमारी होती तेही झाली. आणि मुलगी आमची एक वारली कॅन्सरने. तिचा 5 वर्षाचा मुलगा होता, त्यांनी दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर तब्येत छान झाली. तेव्हापासून आम्हाला काहीच बिमारी नाही, सर्व ठीक आहे. हे ज्ञान आम्हाला खूप पटलं. कारण या ज्ञान म्हणजे असं आहे, गीता, रामायण, 4 वेद, कुराण, बायबल याच्यावरून सांगितलं की भगवान कोण आहे, गॉड कोण आहे. कबीर इज गॉड म्हणून हे आले आहे आपल्या इसारला कबीर साहेब, म्हणून त्यांची भक्ती आम्हाला फार आवडली. सर, जे आज आपल्याला श्रोता बघत आहात त्यांना आपण काय संदेश किंवा काय उपदेश कराल? मी गायत्री परिवारांना आणि राधास्वामी जे लोक आहेत, 12 पंथ आहेत, त्याच्यामध्ये आम्ही ज्या पंथामध्ये होतो त्याच्यापासून काहीच फायदा झाला नाही. म्हणून त्यांना मला विनंती करू शकतो की हा पंथ, राधास्वामी पंथामध्ये काहीच नाही. व्यर्थ मनी, व्यर्थ टाईम आहे. त्याच्यापेक्षा सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडे या, यांची दीक्षा घ्या. तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला म्हणजे सचभक्ती मिळेल. सतलोकमध्ये काय आहे तिथं आपल्याला जाण्याचा मार्ग रामपालजी महाराज सांगतात. सर, जर कोणा व्यक्तीला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आता गुरुदीक्षा घेणं फारच सोपं झालं. गुरुदीक्षा घ्यायची झाली सद्गुरू रामपालजी महाराजांची. पूर्वी आम्ही इसारला जायचो, पण आता तुमच्या दारामध्ये आली आहे ही दीक्षा. पट्टी चालते टीव्हीच्या खाली, तिथं फोन नंबर येतात आणि फोन लावून विचारू शकतात. जोही प्रश्न असेल तर त्यांना विचारू शकतात. पुन्हा पुस्तकं आहेत, ज्ञानगंगा आणि 13 चॅनलवर त्यांचा सत्संग येत आहे. पहा, तो पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की हे ज्ञान काय आहे. बाकी सर्व थोतांड आहे, काहीच नाही दुनियामध्ये. सर, ही जी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आहे, या गुरुदीक्षेसाठी किती खर्च येतो? दीक्षा घेण्यासाठी एक खर्चही नाही, एक पैसाही खर्च नाही येत. आमचे रामपालजी महाराज सर्व साहित्य देतात, पुस्तकं, माळा आहे, सर्व देतात. धन्यवाद. सत साई. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.